नमस्कार, मी सिद्धांत मोहिते, तुमच्यातलाच एक संतप्त मुंबईकर। आज मी आपल्याशी मुंबई शहरामध्ये होणाऱ्या अतिक्रमणांविषयी बोलणार आहे। न ज़मीं मिली न फलक मिला है सफर में अंधा परिंदा, जिस राह की मंजिल नहीं वहीं खो गया हो के गुमराह। हवा गाँव की अब भी ढूंढ रही, बेबस आंखें ये धुंधली होती रही। न दुआ मिली न मिला खुदा, हुआ कैद पागल परिंदा। जहन में किसने जहर डाला, रूह पे कहर कर डाला। झूठी तस्वीर दिखा के मजहब की, कमबख्त इंसान बदल डाला। आंखें खुली तो सब दिखा, गुमनाम है ये परिंदा। न ज़मीं मिली न फलक मिला है सफर में अंधा परिंदा, जिस राह की मंजिल नहीं वहीं खो गया हो के गुमराह। अंधेरी पश्चिमच्या के पश्चिम मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयापासून 2 मिनिटं अंतरावर असणाऱ्या अंधेरी स्टेशनच्या बाहेर जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये फुटपाथवर आणि रस्त्यावर बेकायदेशीर स्टॉल्स, बेकायदेशीर धंदे मागच्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत। आणि मग मला असा प्रश्न पडतो की मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड ऑफिसच्याच आवारामध्ये जर अशा प्रकारच्या घटना होत असतील तर इकडचे अधिकारी आणि कर्मचारी नक्की करतात तरी काय? हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे। मुंबईकरांचा ज्या रस्त्यांवर अधिकार आहे, मुंबईकरांचा ज्या फुटपाथवरती अधिकार आहे, टॅक्स पेयर्सचा या पब्लिक स्पेसेसवरती जो अधिकार आहे, या जागांवरती नक्की कोणी अतिक्रमण केलंय? अतिक्रमण करणारे मुंबईचेच भूमिपुत्र आहेत की बांगलादेशी आणि रोहिंग्या आहेत? हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे। मला असं वाटतं की मुंबई महानगरपालिकेच्या के पश्चिम विभागाचे जे सहाय्यक अभियंता आहेत डॉक्टर पृथ्वीराज चव्हाण, हे यांच्या कामाच्या वेळेमध्ये नक्की करतात तरी काय? आणि जर तुम्ही खरंच काम करता तर मग ही अतिक्रमण होतात तरी कशी? के पश्चिम विभागाच्याच अतिक्रमण विभागाने ह्या समस्येवर आजपर्यंत तोडगा का नाही काढला? कारण ह्याच सरकारी अधिकाऱ्यांच्या एजंट्स मार्फत मोठ्या प्रमाणामध्ये हप्ता वसुली केली जाते, मोठ्या प्रमाणामध्ये इथे भ्रष्टाचार होतोय आणि ह्या सर्व गोष्टींचा त्रास सामान्य मुंबईकराला त्याच्या रोजच्या जीवनामध्ये होत असतो। आणि मला असं वाटतं की या महानगरपालिकेच्या के पश्चिम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी जर भ्रष्टाचार केलाच नाहीये तर एक काम करा, कायमस्वरूपी एकदाच कारवाई करून टाका आणि मुंबई महानगरपालिकेच्या के पश्चिम विभागाच्या आवारामध्ये असलेल्या अंधेरी पश्चिम स्टेशनच्या बाहेरच्या सर्व स्टॉल्सना एकदाच हटवा। जर तुम्ही खरंच सक्रिय आहात आणि तुम्ही निष्क्रिय नाही आहात तर हे तुम्हाला प्रूव्ह करावं लागेल। नागरिक म्हणून आपल्या सुद्धा अनेक चुका असतात आणि आपली सर्वात मोठी चूक म्हणजे आपण ह्या सर्व गोष्टींवर कधीच आवाज उचलत नाही। पण मला असं वाटतं की मुंबई शहराचं पाकिस्तान होण्यामध्ये वेळ लागणार नाही जर आपण या गोष्टींना थांबवलं नाही तर। मुंबई शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये अवैध बांधकामं आहेत किंवा अतिक्रमणं आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक वॉर्डमध्ये जे अतिक्रमण विभागाचे लोक आहेत, कर्मचारी आहेत किंवा अधिकारी आहेत, मग ते नक्की करतात तरी काय? या सर्व अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची बेनामी संपत्ती नक्की आहे तरी किती? भ्रष्टाचाराच्या माध्यमातून फक्त पैसेच जर कमवायचे असतील तर माझी हात जोडून तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्ही खुर्च्या मोकळ्या करून प्रामाणिक अधिकाऱ्यांना एक संधी द्या। आणि जर तुम्ही भ्रष्टाचार नाही केला असेल किंवा नाही करत आहात तर एकदा काय ती कारवाई करून टाका। आणि ह्या प्रकारची अतिक्रमण किंवा ह्या प्रकारची बांधकामं फक्त अंधेरी पश्चिम मध्ये नाही तर मुंबईच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आहेत। आणि मला असं वाटतं की हीच ती वेळ जागरूक होण्याची, हीच ती वेळ आवाज उचलण्याची आणि हीच ती वेळ
मुंबईला एकदाच स्वच्छ आणि साफ करण्याची। जर तुम्हाला माझी मतं पटत असतील तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।